धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ तुका म्हणे मंगल आता तुका म्हणे मंगल आता कोण दाता यामुनी संदेहाच्या सुटली गाठी झालो कोटी शीतळ महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय धातुं मुनिं समागततिष्ठन्तिमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण ते श्रीगुरूंचे नमस्कारो नियाता नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु आसरा पूर्णकृती सेवेला विषेवत झालं तुमच्या लागलो निदर्शना अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा मस्त कहे पाया मस्त कहे पाया या वारकरी संतांच्या धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो कोटी शीतळ किंबहुना अखिल कोटी ब्रह्मांड आहे भगवान परमात्मा पंढरीश परमात्म्याच्या चरणावर वंदन करून माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबार यांच्या चरणावर वंदन करून परमपूज्य सद्गुरू दादासाहेबांच्या चरणावर नतमस्तक करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जीवांच्या चरणावर वंदन करून प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अंग संत श्रेष्ठ विश्ववंदे जगद्गुरु जगद्वंदे देवमान्य संतमान्य शास्त्रमान्य पंचवेद उत्पत्ती गणपती कुमार गोलोबा पुत्र वैद्याची महादेव
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे. अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे, नसेल तर डोळ्याने पाहून घेणे. कुठं सोप्या भाषा सांगितलं, कारण सर्वांच्या पाठातला अभंग आहे. अभंगाची भूमिका अतिशय गोड आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये मी धन्यता कोणाला देतोय, का देतो, त्या धन्यतेचं लक्षण काय, धन्य कोणाला म्हणलं पाहिजे याची जाणीव जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात जीवाला देते. अभंगाचा भाग संपला. अभंगाकडे जाण्यावर थोडासा पर्याय. चालत असलेला नाम येते सप्ताह. सप्त्यातील माझ्याकडे आलेल्याची 3ऱ्या दिवसाची सेवा आणि शास्त्राप्रमाणे वेदाप्रमाणे फडकऱ्यांच्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवशी भगवंताच्या रूपाचं वर्णन करावं, दुसऱ्या दिवशी भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगावं आणि 3ऱ्या दिवशी संत महात्म्य वर्णन. तोय म्हणाल महाराज, आत्ताच तुम्ही धन्यतेचं लक्षण सांगताना आता संत तुकोबाराय या अभंगामध्ये विशेष वर्णन करून सांगतात. आता विशेष वर्णन करून तुकोबाराय सांगतात त्याचा काय अर्थ आहे. आता मी काही तेवढा ज्ञानी महाराज नाही, मी काही तेवढा अनुभवी नाही, पण दास मी दुर्बळ वैष्णवानुसार सद्गुरु धोंडोपंत दादासाहेब जशी कृपा करतील, अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे अभंगाला चिंतन आपल्याकडे करायला आहे. असंच असेल असं मी म्हणत नाही, पण माझ्या बुद्धीला जशी कृपा करतील तसं या अभंगाचं चिंतन मी ठेवण्याचा प्रयत्न. ऐक, जगद्गुरु तुकोबारायने आपल्या जीवनाचा जो महत्वाचा भाग आहे तो जगताच्या समोर का सांगावा, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, तुकोबारायच्या भाग्यातून आमचं काय देणं घेणं. बरोबर, तुकोबारायने का सांगावा आणि त्याने सांगितलेलं आम्हाला काय फायद्याचं आहे. आणि तिसरा प्रश्न, तुकोबाराय सांगतात या जगतामध्ये मला जे लाभ मिळाले याला सोडून जगतामध्ये लाभच नाही. आता 3 गोष्टी विशेष तुकोबाराय का वर्णन करतात, तर याला थोडस आपण बारकाईने जर विचार केला तर या मृत्यू लोकामध्ये 3 दशा आहेत. एकाला देव म्हणतात, एकाला जीव म्हणतात, एकाला महात्मा म्हणतात. देवाला बोलवावं लागतं, जीवाला यावंच लागतं आणि संत येत असतात. देवाला का बोलवावं लागतं, जीव का येतो आणि संत का येतात. एक मिनिट, देवाला बोलवण्याचं काम संत करतात, आपण नाही. का करतात, ज्या ज्या वेळेस या मृत्यू लोकांमध्ये अधर्म नाम वाढला गेला, धर्म नामाची ग्लानी झाली, सत्य नाम मोडलं, असत्य नाम जगातामध्ये वाढलं, पुण्य नाम संपलं, पाप नामाची उत्पत्ती झाली, यज्ञाधिक कर्म बंद पडले, नाम घेणं अवघड झालं, त्यावेळेस सनकाधिक सनत कुमार ते देवाला विनंती करतात, हे देवा या जगतामध्ये आम्ही आलो, पण आता आम्ही राहावं की नाही, जगावं की नाही, आता आम्ही कसं करावं, तू इथं आलं पाहिजे असं भगवंताला विनंती करतात. देवाला विनंती केल्यानंतर, देव बोलवल्यानंतर देव इथं येतो. न बोलवता देव येत नाही. महाराज तुम्ही बी बोलवल्यानंतर आला की म्हणा, मी इथलं सांगत नाही, मी मृत्यू लोकाचं सांगतो. मृत्यू लोकाचं, मृत्यू लोकांमध्ये देवाला बोलवलं तरच येतो, अन्यथा येत नाही. सनकाधिकच बोलवावं लागतात, आपल्याकडून बोलवलं सुद्धा जात नाही. म्हणून देवाला सनकाधिक बोलवल्यानंतर येतात. मग आल्यानंतर काय करतात, देव इथं आल्यानंतर 2च काम करतात. 1 धर्माची स्थापना करतात, 2 भक्ताचं रक्षण करतात. भक्तारागे पाया पाहते गुरुजनाचे संहारे, गुरुजनाचे संहारे, गुरुजनाचे संहारे. भक्तारागे पाया पाहते गुरुजनाचे
इथं आल्यानंतर दोनच कार्य करतो. एक, बोलवल्यानंतर येतो, पण आल्यानंतर पहिलं काम आहे देवाचं धर्माची स्थापना करणं. यदा यदा हि धर्मस्य, धर्माची स्थापना करणं हे देवाचं पहिलं कर्तव्य. आणि दुसरं कर्तव्य म्हणजे भक्ताचं रक्षण करणं. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी. संपलं महाराज. देवाचं दुसरं काहीच काम नाही. धर्माची स्थापना करतो, भक्ताचं रक्षण करतो, पुन्हा भगवान परमात्मा निधामाला जातो. म्हणून तर देवाचे 24 अवतार आहेत. किती अवतार आहेत? 24. फक्त येतो आणि जसं आपण कीर्तनाला येतो काही घेऊन जातो नाही ना. मला काहीच घेऊन जात नाही म्हणून तर आमचं चालतंय. तुम्ही तर एका कीर्तनाला जर घेऊन गेला तर पुन्हा कुठे येणार, कारण तुम्ही घेऊन जात नाही. येत आहात कीर्तनापुढं बसत आहात. पटलं तर चांगलं, पटना गेलं तर झोपी जातो आपण. पटलं तर मात्र थोडं डुलतो, पण कीर्तन सुटलं की इथल्या इथं झडकतो निघून. थोडस बारीक करा, काय हरकत नाही. क्लिअर करा आवाज मला. काय देव येतो जातो, एक कारण आहे. दुसरं कारण आहे महाराज, तुम्ही आम्ही जे आहोत आम्हाला कोणी बोलवत नाही. आम्ही इथं येतो का? आपल्या कर्माच्या बळावर आपण इथे येतो. आपलं कर्म आपल्याला चुकलेलं नाही. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, आपण मनुष्य जन्माला येण्यासाठी आपल्याला समान पुण्य पाहिजे आणि समान पाप. बरं झालं महाराज तुम्ही सांगितलं म्हणून. दिवसभर इथून गंध लावतो, सकाळी सूर्य उदयाला इथून गंध इथवर लावतो, आणि चंद्र उदय झाले की असं पुसवून कुठल्या प्रकारे. तुम्हीच म्हणलं सगम पुण्य सगम पाप. अर्ध पुण्य अर्ध नाही महाराज. पुण्य करत असताना ते पुण्य आणि पुण्यामध्ये झालेलं पाप हे दोन्ही समान झालं पाहिजे. तुम्ही म्हणा पुण्य करत असताना पाप कसा होतो? महाराज, पुण्य करायला लागलं तरी आपल्याकडून पाप होतं आणि पाप करायला लागलं तर पुण्य होतं. थोडक्यात आता इथं बलाढ्य मोठे नगर आहे. मला जास्ती नगराकडे फिरायचं. अशा भाग्यनगरमध्ये सगळ्यात मोठं एकच नगर. अशा भाग्यनगरमध्ये एक मोठं वटवृक्ष आहे. वटवृक्षाच्या खाली अनेक साधू येतात. त्याच्यामध्ये एक साधू, तो साधू भगवंताचं नामचिंतन करायला, आणि भगवंताचं नामचिंतन करत असताना तो साधू आपल्यासारखा नव्हता. अलीकडचे जे साधू आहेत ना, ते साधू नाही, ते तुका म्हणे मायेचे. ते साधू नाही. कारण साधू जर असले असते तर ते पोटासाठी संत झाले. तुकोबरायला लिहावं लागलं की साधू होते. साधू असल्यामुळे त्यांची काय दशा होती? ते अन्न घेत नव्हते, पाणी घेत नव्हते. ते केवळ 3 रजनी हातची धंदा गोविंदाचे. दिवस न कळे रात्र न कळे, अंगी केळे दैवत. असे साधू मिळणं अवघड. असा तो साधू अनुष्ठानाला थांबला. एक पाय दुसऱ्या पायावर ठेवला. 1, 2, 3, 4 दिवस निघून गेले. ते साधू अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, केवळ देवाचं ध्यान. पण 4 दिवस एका पायावर जर साधू थांबला तर त्याची दशा कशी होती? उजवं पाय जर डाव्यावर ठेवलं आणि डाव्या पायावर एकाच जर थांबला तर पाय सुजला जातो, नसा ताठवले जातात. तुम्ही करून बघा, मग मला सांगा जमतंय का? आपल्याला जमतच नाही. म्हणून तर योग याग विधी येलो नये आपल्याला जमणार ते. म्हणून ज्ञानोबा नको जाऊ तिकडे म्हणले. एका पाद्यासनावर थांबला. 4 दिवस निघून गेले. गेल्यानंतर सगळे बघायला लागले, पण महात्मा 4 दिवस झाला अन्न नाही, पाणी नाही, कोणाशी बोलत नाही, आपापल्या देवाच्या चिंतनामध्ये मग्न आहे. पण एवढं म्हणत असताना एक बाई, म्हातारी मैया पुढे जात होती. 4 दिवस तिनं पाहिली.
एक दिवस तिच्या अंतःकरणात दया आली. अंतःकरणामध्ये दया आल्यानंतर ती परत आपल्या घरी आली आणि घरी आल्यानंतर आपल्या घरातील लोणी घेतली. आता लोणी नाही घरात, दही बी नाही, ताक बी नाही, दूध बी नाही, लगेच तो पैसा देणार आला खतम. पण पूर्वी काळामध्ये घरामध्ये दुधाचे डेरे, दह्याचे डेरे, लोण्याचे मडके हे भरून राहत होते. बाई घरात आली, लोणी घेतलं वाटीमध्ये आणि त्या साधूच्या जवळ आली. साधूच्या जवळ आल्यानंतर साधू महात्म्याला पाहिलं आणि तिला दया आली. म्हणजे साधू देवाचं नामचिंतन करतोय, आपण त्या साधूची सेवा केली पाहिजे. काय केली पाहिजे? आणि सेवा म्हणून त्या बाईनं काही केलं नाही महाराज. तो लोणी आपल्या हातामध्ये घेतला आणि साधूच्या पायाला असं चोळायला लागली. पुण्य आहे का पाप आहे? हा, पुण्य आहे, बरोबर आहे, पुण्य आहे. त्या असं लोण्यानं चोळली, थोडस पुढे निघून गेली. झाड कशाचं होतं? नीट सांगितलंय, मला ध्यान आहे. तुम्हाला काय विचारतो? कशाचं होतं? वडाचं. तिथं कोण राहतात? मुंग्या राहतात. आता मुंग्या कुठे गेल्या? कोणाच्या? साधूच्या. काय करायला लागल्या? तुम्हाला कसं काय माहित? तुम्ही तिथं होतो का? तुम्हाला माहिती आहे, लक्षात आलंय की लोणी जिथं आहे तिथं पिगा मंत्रणाचं बरोबर गेला जातात. मुंग्या सर्वच गेल्या, साधूच्या पायाला चावायला लागल्या, वेदना व्हायला लागली. साधू म्हणे, कोण माझ्या पायाला लोणी लावले असेल तिला दुःख भोगो. आता पुण्य करता, पुण्य करता वय पाप झालं. आता पुढे आहे का? मुंग्या चावत असताना साधू लखलख असं समाधी उद्यान व्हायला लागल्यामुळे रागारुद्र व्हायला लागला. पण अशी 4-5 बावळट, अशी 4-5 लेकरं आणि त्या साधूच्या जवळ गेले. जाताना जवळच तिथं ऊसाची गाडी होती, त्याच्या हातातून ऊस घेतले, चौघांनी थोडं थोडं ऊस घेतले आणि साधूच्या जवळ आले, बघायला लागले. एक मुलगा दुसऱ्याला म्हणायला लागलो, याला का बायको नसेल का? कोणाला? तुम्हाला हे करते, याला का बायको नसेल का? याला का घर नसेल का? याला कोणी जेवायला देत नसेल का? अशी त्याची निंदा करायला लागली. आता निंदा करणं पुण्य का पाप? पाप. पण निंदा करता करता योग असा झाला की ऊसाचे चिरटे असे ऊस खात खात त्या साधूच्या अंगाला मारायला लागले. उष्ट एखाद्या साधूला मारणं पुण्य का पाप? पाप आहे. आता ते उष्ट असे मारल्याबरोबर चिरट त्या साधूच्या पायापाशी बसले. आता काय झालं? कुठं? तुम्हाला एवढं कळलं की म्हणजे कशाला नोकरीच करतो सांगतो मी कशाला आहे का? मुंग्या उतरल्या आणि त्या ऊसाच्या चिंट्याला लागल्या. साधू म्हणायला लागले, ज्यानं माझे हे त्रास नीट केले ना त्याला पुण्य हो. कोणाला? त्या बावळटाला. ज्याने त्याची निंदा केली त्याला पुण्य, आणि ज्यानं पुण्य करायला गेलं त्याला. आणि हे समान असं पुण्य पाप झालं की तेव्हा मनुष्य जन्म मिळतं. पण हे मनुष्य जन्म सजासजी नाही. दुर्लभम मनुष्य देह देहीनाम दुर्लभश असा नरदेह आपल्याला मिळालाय. पण कळाला, जर कळाला असता तर गुटके कशाला खाल्ले? कळाला असता तर गटारीत कशाला पडलो?
नरदेह लागला तयाने मात्र केला हा दयाने नाही मलाही पाठ नव्हतं प्रमाण आणि मी लय आनंद वाटते नवीन प्रमाण आणले की मी कधीच मध्ये भेटणार असं केलं की ते बी घाबरते ना आपलं विषय पण मी कधीच म्हणणार कारण आपल्याला जर एखादी नशा जर मिळत असेल तर तरी पक्का पुरावा लागला त्याने केला मातेरा कारण मातेरा खेळत आपण या देहात नामदेव मातेरा खेळतो कारण बघा ना आपल्याला एवढं सुंदर नरदेह मिळाला पण या नरदेहाचा आपण कधी विचार करत नाही आणि न विचार करत असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये या देहाचा कधी आपण विचार केलोच नाही या नरदेहाला आपण आलो तो विचार करा आता पण किती वर्ष झाली सरकार 23 याला तर माझं धोतर द्यावं लागतं 23वा वर्ष आहे नाही तर पाम्पलेट बघितलं असतं मी बघितलो नाही पण मला ध्यान नाही 23वा सप्ताह आहे विचार करा 23 सप्ताह 23 सप्ताह अचून बरोबर झाले अचून गेली बारा आहे ना काही 23 मला एक विषय ना 184 दिसायला बॉडी आहे तसं बुद्धी नाही मला ओळख काय बोलतो ते थोडं करत होता 184 इकडं होतं इलेक्शन 30 त्याच्यामुळे गणित येते फक्त 184 कीर्तन तुम्ही ऐका मी बाकी कुठलंच घेतलं नाही इथलंच घेऊ लागलो 184 तुम्ही कीर्तन ऐकला आत्तापर्यंत नाही माझं बोलणं सरळ असतं राग येऊ द्या पुढं काय हरकत नाही आपण एवढं खर्च करलं तर त्याचा फायदा घेतला एवढे कीर्तन तुम्ही आत्तापर्यंत ऐकला आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या गुरुचं किती वेळ दर्शन घेतलं शिवलंय काय कोणाला सगळ्यांना 1000 वेळा घेतलो 2000 वेळेस घेतलं 100 वेळेस घेतलं माझ्या काय बापाचं मी काही आपण एवढे वेळेस गुरुचं दर्शन घेतो गुरुच्या जवळ जातो दररोज भगवान परमात्म्याच्या दर्शनाला येतो एवढं कधी तर तुमच्या इमानदारीने सांगा या छातीवर हात ठेवून असं की आम्ही देवाला कधी तर म्हणलो का देवा हा आम्हाला पुसून घातला असतील रे आम्ही येऊन काय केलं पाहिजे असं कधी तर विचारतो बोला ना कधी तर हा एवढं आहे कोण्या धाब्याला जेवायला जाऊ याचा विचारपूस करू शकतो आपण कोणते कपडे लिहू याचा विचारपूस करतो कोणतं फॅशनेबल आपण साबण वापरलं पाहिजे कोणतं क्रीम वापरली पाहिजे कोणती चप्पल वापरली पाहिजे आपण याचा विचार करतो पण कधीतरी ते येऊन आपण विचार केलो त्या कारण मी म्हणत नाही देवनी नरदेहा विचारा विचारावे आपण कधीतरी ध्यानचा विचार केलो आपण कधीतरी विचार करून भजन केलो का
आपण भजन करलो हे भजन नाही, हे भजन नाही. भजन म्हणजे कोणतं? भजन म्हणते भजन ते माम भजन किंवा ती भजनाचं लक्षात सांगत असताना सांगतात ई हृदयीची ती हृदय. कारण या हृदयातून त्या हृदयापर्यंत पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत असताना पांडुरंग रूपापर्यंत प्राप्त होणं त्याचं नाव आहे ई हृदयचे ते हृदय. आपण कधी तर भजन करू. आपलं भजन म्हणजे डेकोरेशन, आपलं भजन म्हणजे बंधन, आपलं भजन म्हणजे सोंगाडी होऊन गेले. आपल्या भजनात ना प्रेम नाही, आपल्या भजनात ना आनंद नाही, आपल्या भजनात कुठलंच नाही. कारण नात्याचं प्रमाण आहे. प्रेमावीन भजन नाकावीन मोती आत्मावीन आपण भजन करत असताना भजन या मार्गाला विसरलो. तुम्हाला तुकोबार म्हणतात या नंतर येऊन आपण कधी विचार केलो नाही. आणि न विचार केल्यामुळे आपण ज्या अवस्थेत आहोत त्याच विषयांमध्ये आपण रमलो. आणि त्या विषयांमध्ये रमून आपण त्या विषयातल्याच सुखाला, त्या विषयातल्याच लक्षणाला आपण धन्यता देतो. आपण धन्यता कोणाला देतो? विषयातल्या. आणि विषयालाच आपण धन्यता देतो. तुकोबार म्हणतात याच्यामुळे तुमचं वाटोळा आहे. कारण तुम्ही या नरदेहाला आल्यानंतर जर विचार केले असते तर तुम्ही भाग्यवान ठरला. विचार केला असतो तर तुम्ही देवापर्यंत पोहोचला असतो. आपण विचार करत नाही म्हणून आपण देवाचे तर सोयरे होतच नाही, पण आपण यमाचे पाहुणे झाल्याशिवाय. ज्ञानोबाने सांगितलं ना यमाचा पाहुणा कोण कोण? आपण. हरिवीन जन्म नरकाचे पैजान यमाचा पाहुणा प्राणी. कारण आपण आपल्या जीवनामध्ये आपण विचार केला नाही म्हणून आपण यमाचे पाहुणे होतो. तुकोबार म्हणतात देव तुम्ही यमाचे पाहुणे नाही, तुम्ही देवाचे पाहुणे होता. कोणाचे? देवाचे. पण आपण देवाचे पाहुणे होत नाही. बघा ते प्रमाणे देव सरळ म्हणत होतो बहुता जन्मांती जन्मला सी नरा देव तो सोयरा. पण आपण करतो का? करत नाही. देवाला सोयरा कधी म्हणतच नाही. आपण ते त्याचं नातं सांगतो पण देवाला सोयरा करत नाही. देवाला सोयरा करत नाही म्हणून यमाची होतो. अरे देवाला सोयरा करायची गरज नाही, तुम्ही देव होता. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन मनती ते. प्रत्येक जण नाही. तुकोबाराचं प्रमाण ते ज्याने विचार केलाय ते देवची, आणि ज्याने विचार केला नाही त्यांनी नाही. म्हणून आपण काय करतो या विषयांमध्ये आपण अडकलो आणि विषयातल्याच गोष्टीला आपण धन्यता देतो. ते म्हणा महाराज विषयाच्या गोष्टीला कसे धन्यता देतो? आता अलीकडे आता आमचं माधूचं लग्न झालंय. तो मला साडेसाती उभीच्या उभा झालंय. आता याला ज्या दिवशी अक्षता पडल्या त्या दिवशी त्याच्यासारखा भाग्य कोणालाच नाही. अलीकडे झाले तसं ना. पोरीची संख्या कमी झाली, पोराची संख्या जास्त झाली. म्हणून यानं 100 पोरी बघितले तरी पोरीच्या बापाला भावली डिमांड. बघा तुम्ही किती नोकरवाला राहू द्या पोरगा आणि पोरगी किती गरीब राहू द्या, त्या पोरीच्या बापाला म्हणावं मी एक सोयरी काढली आणि 3 वर्ष येऊन होता. त्याला पुढचं बोलच ना. आणि 3 वर्ष यानं 3 म्हणून तिथंच रावलं नाही. दुसरंच नाही मारायची सत्य घटना आहे. मी काय चुकीचं बोलणार नाही. कारण यांना एवढा भाव आला की यांची आपापली इज्जत आपल्याला लक्षात. मी काय सांगतो अलीकडच्या मुलाला जर लग्न झालं ना त्यांना म्हणतं माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. तो याच्या पुढे सांगू का आज माझ्या जीवनातला आनंदाचा, आज माझ्या जीवनातलं धन्य दिवस म्हणतो का नाही.
नक्कीच आहे. आपण धन्य कशाला आहात? बर्थडे करतो, पेढे वाटतो. आज किती जणांचा तर जन्मदिवस आहे. माझ्या मुन्याचा बी जन्मदिवस आहे. त्याचा जन्म वाढदिवस आहे का नाही? तुला पांडुरंगाच्या कृपेने असंच भोजन करायला अपेक्षित. आणि जेवढे या ट्रस्टीमध्ये असेल, आमच्या सोपान दादापासून जेवढ्याचं असेल, सगळ्यांनाच भगवंताची त्यांना शुभाशय आहे. आपण अनेक कालाला आनंद मानतो, धन्य मानतो. नाही जमलं थोडं पुढे आपल्याला 5-6 मुली जन्माला आल्या आणि जर एखादी मुलगा जन्माला आला किंवा आपण काय करतो? वेडे वाटतो, आनंद करतो आणि जगाला सांगतो आमच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. हे घ्या, आनंद मानतो, धन्य मानतो तो दिवस. त्याच्या पुढे पुढे एखाद्याला लॅटरी लागली, काय म्हणतो? उजळले भाग्य. आता पण तुकोबर आहे, आपल्याकडे बघितले, आपल्याकडे बघितले. तुकोबर आहे म्हणजे येडे हो, हे भाग्य नाही तरी या भाग्याच्या नादी लागून तर तुम्ही वाटोळ झालाच नाही. या भाग्याच्या नादी लागून तर तुमचं वाटोळ झालंय. तुला म्हणत कारण या भाग्याच्या मागे लागून वाटोळ झाला का? मी म्हणत नाही, तुकोबर आहे म्हणतात. भाग्य तरी तुम्ही भाग्य मानता त्या भाग्याच्या गोष्टी नाही. भाग्य तरी नव्हे धन, पुत्र, दारा, दारा म्हणजे पत्नी, या तिन्ही गोष्टी भाग्य नाही. मग महाराज हे भाग्य नाही, मग भाग्य कोणते? तुकोबर आहे भाग्य म्हणजे संत. महाराज बरं झालं. मग आता आम्हाला महाराज सांगा, तुम्ही संतांची भेट आम्हाला ज्या दिवशी झाली तो दिवस भाग्य आम्ही समजावं का? महाराज सांगितले हो. मग ते संत कधी भेटतील? महाराज सांगितले ते संत भेटतील. कारण संत भेटणं सामान्य नाही. तुम्ही म्हणाल कसे सामान्य? ज्यांना आपण संत मानतो त्यांनी तुकोबर संत मानतो. आपण संत कोणाला मानतो? आपल्यापेक्षा ज्यानं वेगळं आहे त्याला संत. आता आमच्या राग त्याला जुटू आहे, दाढी काढली नाही, दाढी होती, आपल्यापेक्षा वेगळं म्हणजे डोक्याला केस आहे, दाढी आहे, आपल्यापेक्षा वेगळे कपडे घातले. कोणते? बगवे घातले, निळे घातले, आपण काय म्हणतो त्याला? संत. तुकोबर आहे म्हणतात बाह्य वेशाला संत मानू नका. का? हे जे बाह्य वेश आहेत ना त्याने अंतःकरणामध्ये तसे नाही. कारण बाह्य वेश धाऱ्यावर जर संत काढायला लागला तर भगव्या वेशावर जर संत काढायला लागला तर जन्मताच ज्याचं वेश भगव आहे कोण? श्वान. म्हणजे कोण? त्याला संत म्हणा, पण आपण त्याला दगड घेतो आणि जे भगवे असतात त्याला आपण काहीतरी वेगळं तुकोबर म्हणतात. महाराज संत कोणाला म्हणतात? तुकोबर म्हणतात संताचं एकच लक्षण सांगतात आणि ते लक्षण सांगत असताना तुकोबर एका शब्दामध्ये सांगतात
ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, ज्याच्याकडे मोक्ष आहे, ते संत आहे. आणि ज्याच्याकडे ह्या चार गोष्टीपैकी एकही गोष्ट नाही, त्याच्या वेशेला संत म्हणून. कारण संताचे ते आप्त न होती संत. संतांचे आप्त म्हणजे संतांची परंपरा संत होऊ शकत नाही. मग संत वेशवून काढता येत नाही, गुणावून काढता. कारण संत हे ज्ञानानं, संत हे विवेकानं, संत हे वैराग्यानं आणि संत हे मोक्ष. आता मोक्ष कोणाला म्हणतात, वैराग्य कोणाला म्हणतात, विवेक कोणाला म्हणतात आणि ज्ञान कोणाला म्हणतात. ऐका, मोक्ष त्याला म्हणतात सहज बोलणे. ते जर सहज बोलून गेलं तर त्या जीवाचं उद्धार होतं, त्याचं नाव आहे मोक्ष. एक. दुसरं वैराग्य, त्यांच्याकडे कुठलीच आसक्ती नाही, कुठलीच नाही. त्यांच्याकडे आस नाही, पास नाही, काहीच नाही. गेली आशा पाश निवारोमी. कारण त्यांच्याकडे आस नाही, पाश नाही आणि कुठलं मोह नाही. त्याच्यापेक्षा सरळ सांगा, काम क्रोध लोभ निमाले. आणि आमच्याकडे घर केले, आमच्याकडे घर केले कोण? आशेनं, कामानं, क्रोधानं, लोभानं, दंभानं, अहंकार हे आमच्याकडे घर करू नये. आणि संतांकडे हेच नाही का? कारण त्यांच्याकडे अखंड भगवंताचं चिंतन केल्यामुळे, नाम चिंतन केल्यामुळे त्यांच्या ठिकाणच्या विकाराचा नाश होतो. विकार जेव्हा निघून जातात तेव्हा त्यांच्या ठिकाणी एक अवस्था होते. कोणती? या चित्तामध्ये, या हृदयामध्ये 3 गुण प्राप्त होतात. जे गुण आपल्याकडे आहेत, दया, क्षमा, शांती. आपल्याकडे हे गुण आहेत का? नाही. आणि आपल्याकडेच नाही, जे अलीकडचे साधू आहेत त्यांच्याकडे बी नाहीत. ना दया नाही, ना क्षमा नाही, ना शांती नाही. मग हे 3 गुण त्यांच्याकडे नसल्यामुळे देव त्यांच्या जवळ. कारण दया, क्षमा, शांती तेथे देवाची, जेथे देवाची वसती तेथे मोक्षाची संगती. कारण जिथं देव आहे त्याच्या वाचेमध्ये मोक्ष. आणि जिथं देव हृदयात नाही, नाही तर देव हृदयात नाही म्हणजे आमच्या नाही म्हणजे आपल्याच आहे पण झाकू नाही. आपला देव कामाचा नाही, फक्त आपल्याला जगवण्यापुरता आहे, मोक्ष देण्यापुरता नाही. म्हणून त्यांच्याजवळ दया, क्षमा, शांती हे गुण आल्यामुळे, त्यांच्याकडे देवाची वस्ती झाल्यामुळे त्यांच्याकडे आशा नाही, पाश नाही. आशा म्हणजे काम नाही, लोभ नाही, मोह नाही, दंभ नाही, अहंकार नाही.
हे विकार असल्यामुळे त्यांच्याकडे शांती आहे, आणि त्यांच्याकडे शांती असल्यामुळे देव आहे, आणि देव असल्यामुळे मोक्ष आहे, आणि मोक्ष असल्यामुळे वैराग्य आहे. आपल्याकडे वैराग्य आपण फक्त दाखवतो, वैराग्याच्या काळात दाखवतो, पण वैराग्य नाही. जर आपल्याला 500ची नोट दिसली तर पाय ठेवल्याशिवाय, हातानं उचललं लांब आहे, पहिले पायच ठेवतो, लक्ष्मी सुद्धा मानत नाही. तुम्हाला एवढं कशाला सांगू, $10 खाली पडून टाका. कसं करते? 10चा जरी निसता, 10चा जाऊ द्या, 5 रुपयाचा जरी तुम्ही खाली बंदा टाकला तर मागच्या माणसानं त्याला बघून उभं बसतंय का? काहीच करत नाही, त्याच्यावर दस्ती तर टाकेल. आपली एवढी लोभाच्या ठिकाणी आसक्ती झाली म्हणून आपण त्या अधिकाराला जात नाही. संत त्या अधिकाराला का जातात? कारण द्रव्याची त्यांच्याकडे आसक्ती नाही, समाजाची त्यांना आसक्ती नाही, ना देहाची आसक्ती नाही. म्हणून त्यांच्या दृष्टीमध्ये आस शब्द का नाही? कारण त्याचं प्रमाण आहे, सोनी रूपे आम्हा मर्तिके समान मानिक पाषाण घडे. त्यांना त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आश नाही, आणि आश नसल्यामुळे कुत्ता ज्याने चमडी आस नाही, परई स्त्री सदा माता समान. म्हणून त्यांच्याकडे लोभ नाही, काम नाही, म्हणून त्यांच्याकडे वैराग्य. आता वैराग्य असल्यामुळे, मोक्ष असल्यामुळे तिथं विवेक आहे. विवेक म्हणजे एखाद्याने जर त्यांना निषेध शब्द केला तर त्यांना कधी ते दुंदन करत नाही, कारण प्रमाण आहे, निंदो कोणी बंदो म्हणजे हेही नाही वेगळा तोही विवेकावरती. आणि ज्ञानी म्हणजे ते लोकांचं ऐकून कीर्तन करणार नाही. हे तो कोणी करत असतील तर मी नाही म्हणणार, हे सगळे यंगच आहेत. आणि माझ्यापासूनच आम्ही जे कीर्तन करतो, मी सरळ सांगतो बरं का, राग येऊ द्या थोडं. आम्ही जे कीर्तन करतो कोणाची तर मेमोरी, कोणाची तर कीर्तन मालिका, कोणाचं तर श्रवण भक्ती करून तेच आपण ठेवतो. पण ज्ञानांचं एक लक्षण आहे महाराज. कोणतं लक्षण आहे? पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. आता पाहुण म्हणजे पाहुण नाही, पाहुण म्हणजे अनुभव घेऊन. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा ऐरा आणि वावा भार माता. किंवा पाहिली पुराणे धांडोळली दर्शनी, ऐसा नदी की कोणी दुधात त्रिभुवनी. याचंच लक्षण अनुभव आले. वेद मुपद्गत करणे, शास्त्र मुपद्गत करणे, 18 पुराण मुपद्गत करून मग त्याच्यातून ज्ञान संपादन करून जे ज्ञानी होतात त्यांना ज्ञान. मग ज्ञानी विवेक, वैराग्य, मोक्ष असं ज्याच्याकडे हे 4 गुण आहेत त्याला संत म्हणतात. मग ते संत कसे भेटतात? महाराज म्हणे सहजासहजी भेटत नाही. का? चंद्रामृत सुती शिववीर असता जाता रवी धरे.
बाह्य वेळा सागर ठरवेल बळी त्या साधूची वेळ. कारण त्यांची वेळ होत नाही. कारण या 4 गुणापैकी एक तर गुण धोकेबाज आहे कोणाकडे तर, म्हणून संत म्हणता येत नाही. हे 4 गुण ज्याच्याकडे आहेत ना त्यांची भेट होणं कसं आहे. महाराज म्हणतात त्याची जर भेट व्हावी वाटत असेल तर तुमच्या जीवनामध्ये त्याने भेटण्याची अपेक्षा पाहिजे. आईसी कैसी याने भेटती ते साधू आपल्या अंतःकरणात पाहिजे. तसे साधू मला केव्हा भेटतील का नाही, भेटण्यासाठी मी काय केलं पाहिजे. म्हणून आईसी कैसी याने भेटती ते साधू ज्यांच्या दर्शने तुझे भावबंधू. कारण त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आणि जीवनामध्ये असणारा बदल होतो. असे साधू भेटतात ते. तुकोबाराय म्हणले येडे हो मला भेटले नाही, मला भेटले नाही, मला नाही, मला कुठले भेटले तरी. तुकोबाराय म्हणतात मला भेटले नाहीत आणि मला भेटले नाहीत म्हणून मला बी चिंता तेच होती आणि आपल्याला बी चिंता आहे का नाही. आपल्याला चिंता वेगळी, तुकोबारायला चिंता वेगळी. आपल्याला चिंता नित्य उठून या उद्या काय इडली करायचं, डोसा करायचा का उत्तप्पा करायचं, कोणतं करायचं, उद्या भोजनाचं काय आपल्याला चिंता याची. पण तुकोबारायला त्याची चिंता नव्हती. तुकोबाराय सांगतात तुका मने चिंता माझ्या जीवनात मला झाली नाही आणि न झाल्यामुळे तुकोबाराय म्हणतात संत सहजासहजी भेटत नाही. बहु अवघड सहज नाही म्हणत, अवघड आहे संत भेटणं. माझ्या जीवनात मला भेटले नाही आणि मला संत भेटले नाही म्हणून मला चिंता होती. तुला म्हणे चिंता वाटते, कोण भेटे, कशाने संत भेटतील, कोणत्या तत्वाने संत भेटतील आणि हे माझ्या जीवनात चिंता होती. पण तेव्हा माझं संचित मला कामाला आलं, माझं संचित मला कामाला आलं. माझी या संचिताचा देवा तेने वाट दाविली देवा, एवढ्या आदराचा हेवा माझी सेवादान आवडीची. माझ्या मागच्या माणसानं चांगली पुण्य केली,
म्हणून मला ते पुण्य उदयाला आलं आणि पुण्य उदयाला आल्यामुळे माझ्या जीवनात ते उदय काल आला. तुकोबा राय सांगतो उदय काल आला. कारण बघा तुम्ही पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ दुसरा प्रमाण आहे. तिळ तिळ पुण्य सापडे काही हे भक्ता जन्मीचे जोडे नाम तुझे वाचेशी आतुरे पुढे समागम घडे संतांचा. म्हणून माझ्या जीवनामध्ये असा जीवन आलं की माझ्या जीवनामध्ये ते भाग्य उदय आलं आणि भाग्य उदय आल्यामुळे तुकोबा म्हणतात भाग्याचा उदय जोडी संत पाय. ज्या वेळेस त्या संतांचं दर्शन मला झालं तोच दिवस माझ्यासाठी काय ठरला. आपल्या जीवनामध्ये ज्या दिवशी संतांची भेट झाली ती दिवस धन्य, तो काळ धन्य, तो मास धन्य. आणि आपण धन्य कोणाला देतो? बायको वेळा. बरोबर आहे. मी पहिलं शब्द आपण धन्य केव्हा देतो? वर्ग जन्माला. आपण धन्य केव्हा देतो? आपल्याला पाणी लागलं की लागलं. मी खरंच सांगतो हे तिन्ही धन्य नाही तर हे सगळे दुःख देणारेच आहे. तिन्ही ते बघा म्हातारपण आलं बाईल म्हणे त्याच्या अलीकडचं सांगतो आपल्यावर बायको जेव्हापर्यंत प्रेम करते आपल्या तोंडात दाता असेल तोपर्यंत. नाही मी म्हणत नाही प्रमाणे मी माझ्या मनचं बोलत नाही. परिमळ गेलिया ओस दिली फुली, आपल्यातलं रस गेला, आपल्यातलं तेज गेले, आपल्यातलं द्रव्य कमवायची ताकद संपली की आपण गाढव झालो. कोणासाठी? कोणाच्या? आपल्याच, दुसऱ्याच्या नाही, आपल्याच. जोपर्यंत आपण धन कमवायच्या लायकीचे आहोत, जोपर्यंत आपल्याकडे परिमळ आहे तोपर्यंत आपण कामाचे. नाही तर बाईल म्हणे घर मरता तरी नाशी एक. दुसरे मुलगा जन्माला आला, पेढे वाटलो, त्यानं मोठं झालं आणि घरातून हाकलून दिलं. तेव्हा देवा लय नवस केलो होतो रे,
वाज राहिला असतो तर कोण मग ते मग धन्य आहे का? हेही धन्य नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल. आमच्याच गावातलं मला घडलेलं प्रसंग. एकानं 5-6 बोर लावून मारले, पाणीच लागलं नाही. दैव योगानं त्याला 7व्या बोरला पाणी लागलं, ती 4 इंचला. त्याला आनंद झाला, गाव भरूपेढे वाटला. म्हणला महाराज तुमच्या पाया पडतो, माझ्या बोरच्या शांतीला तुमचं कीर्तन. मी म्हणलो कसं काय? आता धन लागले महाराज. काही नाही, तुम्ही कुठली तारीख कॅन्सल करा, मी तुम्हाला 5 ग्राम सोनं घालतो, पण तुमचंच कीर्तन. मी म्हणतो बरं झाले. तेव्हा आता नाही, कमी होते. आता कोणी 1 ग्राम घालायचं ऐका. महाराज कीर्तन झालं. मी कीर्तन केलं त्याच्या शांतीने. बोरला कीर्तन केलो, आम्ही केलं, सगळं काय आनंद झालं. मला 6 महिन्यात त्यानं टेकडी लावली, कपडे आणून भरला दिला. चांगला आहे महाराज, तुमचं पायगुण चांगला आहे. तुमच्या पायानं माझं पाणी पिकलंय. म्हणलं आता कपडी झाली, शेरगा झाले, एवढे आणून देत गेला. आनंद वाटलं. पुन्हा 1 वर्षानं गेलो त्याच्याकडे. म्हणलं काय चालेल? काय नाही म्हणलं, बरोबर कसं किंवा महाराष्ट्र टरबूज लावला. म्हणलं हे टरबूज खावा. टरबूज मी गेलो. पुन्हा 3 महिने गेल्यावर गेलो. काय चालेल? तुमचे पाहिले अपेक्षित झाले काय? तुमचं कीर्तन ठेवलं म्हणून पाणी गेले. पहिले शाश्वत नाही महाराज, हे सगळं शाश्वत नाही. हे सत्य घटना आहे. सत्य घटना आहे, मला घडली नाही, दुसऱ्याचं नाही सांगत. म्हणजे पाणी लागणं सुद्धा धन नाही, द्रव्य लागणं म्हणजे धन नाही. धन्य धन आणि आनंद कोणता आहे तर साधूचं दर्शन. कारण मी म्हणत नाही, तुकोबर आहे म्हणा. माझ्या जीवनामध्ये ज्या दिवशी मला संतांचं दर्शन झालं, मी ते कधी विसरलो नाही. ज्या दिवशी मला संतांचं दर्शन झालं, तो दिवस मी कधी विसरलो नाही. ज्या दिवशी मला संत दर्शनातून देव भेटले, तो दिवस मी कधी विसरलो नाही. पण माझ्या जीवनामध्ये धन्य काळ संत भेटी. मी ज्या दिवशी पायी मिठी पडली, तो महाराज कोण्या दिवशी? माघ शुद्ध दशमी माझ्या जीवनामध्ये माघ मासातले हा 10वीच्या तिथीला गुरुवारच्या दिवशी मला संत मिळाले आणि तो दिवस माझ्यासाठी धन्य झाला. धन्य काल संत भेटी पायी मिठी पडली तो. मग महाराज आता माझ्या जीवनात चिंता राहिली नाही. माझ्या जीवनातली सगळी चिंता गेली अभंगाच्या दुसऱ्याच्या.
संतांचं दर्शन झाल्यानंतर जीवनामध्ये तो धन्य आहे, भाग्य आहे आणि तो दिवस धन्याचा आहे. धन्याच दिन झाले संतांचे. संत दर्शन झाल्यानंतर जीवनातल्या दुःखाची निवृत्ती आहे आणि जीवनामध्ये समाधान आहे, जीवनामध्ये आनंद आहे आणि जीवनामध्ये सुख आहे. जोपर्यंत संतांचे दर्शन नाही तोपर्यंत सुख नाही, समाधान नाही, आनंद नाही. आणि तुकोबरा म्हणतात मला झालं अशातली गोष्ट नाही, माझ्या अगोदर सुद्धा झालं, त्याच्या अगोदर सुद्धा झालं. माझ्या अगोदर संताला संतांच्या दर्शनात झालं, पण देवाला सुद्धा संतांच्या दर्शनात समाधान झालं. दोन प्रसंग सांगतो. एक संताला संतांच्या दर्शनातून सुख झालं. कानोपात्रा कोणाची मुलगी होती? गणितीची, वेशीची मुलगी. मला इतिहास सांगायचं नाही, मी प्रमाण देणार नाही, एका मिनिटात मला फक्त पुढे कर. वेशीची मुलगी, ती वेशा सामान्य नव्हती, तिला सुंदर गायन करता येते आणि सुंदर नाचत होती. पण तिनं 12 वर्षापर्यंत आपल्या मुलीला तिनं समाजाच्या पुढे आणलंच नाही, कधीच आणलं नाही. का? तिनं आपलं शरीर विकत होती, आपली वाणी विकत होती, आपलं नृत्य करत होती, पण आपल्या बाळाला कधी समाजाच्या पुढे येऊ दिलं नाही. का? तिनं आपल्याच घरामध्ये आपल्या बाळाला कोंडून ठेवायची. तिला सांगायचं बाळा तू घरातलं सगळं काम कर, पण मात्र तू बाहेर यायचं नाही. ती घरात तरकारी आणायची, स्वयंपाक करायची, आई उठेपर्यंत गरम पाणी करून ठेवायची, आई उठण्या अगोदर स्वयंपाक तयार करायची, आईचे पाये झोपवायची आणि आईचे पाये झोपून आईला उठवायची, तिला स्नान करायला यायची, जेवू घालायची आणि आई गेल्यानंतर आपण फक्त बसायची. असं बसत असताना आई नाचायची, गायची, सगळं करायची. तिनं सगळं दुरून बघायचं, पण समोर कोणाच्या जायची नाही. एक दिवस ती भाजीपाला आणायला मार्केटला गेली. आता ती कोण्या गावची होती? कुठली? मंगळवेढा. आता तिच्या अगोदर ती तसंत होती, तिच्या अगोदर ती तसंत होती, वेशेच्या अगोदर ती तसंत होते, पण दीन कुटुंबातले. चोकोबा आहे, मला जास्त इतिहासात नाही, कर्ममेळा चोकोबा ही इतिहास आहे, मला तिकडे जायचं. तिने एक दिवस भाजी आणण्यासाठी जायला लागली आणि चोकोबाराया एका जनावराचं कातडं काढते. त्यांचं कामच ते आहे, दोरं वणणं, मेलेल्या जनावराचं कातडं काढणं. आणि असं मेलेलं जनावर होतं त्याचं कातडं काढत. पण कातडं काढत असताना ते भजन करत होते. कोणाचं? पांडुरंग. आणि ते भजन करत असताना एवढं गोड भजन करत होते, कारण त्यांच्या भजनामध्ये अशी अवस्था होती. मग ते काम कोणतं करत होते? गलीच, आपल्या दृष्टीला नीच काम करत होते, पण काम नीच करत होते, पण भजन कोणाचं करत होते? भगवंता. आणि भगवंताचं भजन करत असताना ते भजन कसं करत होते माहिती आहे का? कायेनं, वाचन, मनानं, देहानं आणि आत्म्यानं, सर्व अंगानं भगवंताशी समरूप होऊन पोट भरण्यासाठी काम करत होते. पण मुखानं, डोळ्यानं, चित्तानं परमात्म्याला बसवून त्या भगवंताचं भजन करत होते. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि हे भजन करत असताना, गोड त्या परमात्म्याचं नामचिंतन करत असताना सुंदर आवाजामध्ये भजन करत होते. सुंदर आवाजामध्ये भजन करत असताना तेवढं गोड भजन करत होते. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल अग्नी आणि राता, विठ्ठला विना चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. गोड भजन करत होते. आणि ती जाता जाता ते भजन ऐकले, त्यांच्या जवळ गेली आणि बाबांच्या चरणावर डोकं. बाबांनी पाहिलं, अरे बाळ तू कोण आहेस? तिनं सांगितले, बाबा माझा परिचय देण्यामध्ये काही चांगलं नाही, पण तुम्ही जे गायलात ना ते तुमचे मधुर स्वर माझ्या कानाला आवडले. कारण कसे होते? मधुरावाणी तुका म्हणे वाव पोटी,
ते मधुर शब्द होते, कानाला रुजलेत आणि मी तुमच्याकडे आले बाबा, तुमचं दर्शन घेते आणि मला पुढे जाते. त्यांनी म्हणली बाई दर्शन घेतलेस ना बा, तुझं नाव सांग. तिनं म्हणली मी वेशीची मुलगी. कोणाची? चकोबाराने काहीच म्हणलं नाही. बाळा माझा एकच शब्द आहे, आलीस ना माझ्या एक गायचं असेल तर त्याच्यासाठी. कोणासाठी? त्याच्यासाठी. नाचायचं असेल त्याच्यासाठी नाच, आणि शरीर विकायचं असेल तर त्यालाच ये, अन्य कोणाला विकू. बस एकच उद्देश. दर्शन घेतली, घरी गेली, बाहेर तरकारी आणली, कट केली आणि भाजी करायला. भाजी करत असताना अंगणामध्ये आई नाचायला लागली. आईचं नृत्य चालू आहे, पण हिनं स्वयंपाक करायला लागली आहे. पण त्या स्वयंपाकामध्ये स्वयंपाक करत असताना महाराजांनी केलेला उपदेश म्हणून ते भगवंताचं गीत गायला. आणि भगवंताचं गीत गात असताना ती म्हणायला लागली, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. आई बाहेर नाचायला लागली आहे, आई बाहेर गायला लागली आहे, पण हिचा आवाज एवढा गोड होता. आता हे जेवढे मंडळ आहे तेवढ्यामध्ये यानं जर म्हणला झालं, जर चाल म्हणला, आता मला इथं बसल त्याला सांगा, हे एवढे सुंदर म्हणले, पण यांच्यामध्ये जर एखादी लहान मुलगा चाल म्हणला, कोणाचं गोड वाटतं? बोला ना. कमीत कमी आपलेच लेकर आहेत म्हणतो जोरात, मला कोणाचं वाटतं? यांचं वाटणं गेलं की बंद करा बाबा. नाही वाटतच मला, एवढ्यामध्ये लहान गायलं की त्याच्या आवाजामध्ये माधुर्य येत असतं, कारण त्याच्या आवाजामध्ये आणखी पैशाची आस लागलेली. कोणाच्या? याच्या मोठ्याच्या संपलं. कुठं कळना बाधा लागते तुला म्हटलं ना, कोणाला म्हणलं सगळे आपल्या घरचे म्हणून म्हणलं बरं काय. याच्या आवाजाला कस का, याला कुठलंच देणं घेणं नसतं मला. मी कसं मला बघितलं पाहिजे हे नाही, माझी चाल कशी रंगली याचा याला चंद्र. तर मी माईक पुढे म्हणलं एवढंच त्याला आनंद राहतं, म्हणून त्याच्याकडे कुठलीच आसक्ती नसते. त्यानं स्वराला ध्यान देणं, तालाला ध्यान देणं, फक्त म्हणण्याचा त्याचा हेत राहतो, म्हणून त्याच्या आवाजाला गोडवा निर्माण. तसं की म्हणायला लागली त्यावेळेस बाहेर आई गात असताना त्या आवाजाला भेद व्हायला लागला, आणि तिथं बसलेला जो राजा होता तो बेदरचा होता. म्हणजे कुठला होता? बेदरचा होता. आणि तो गेलेला येवण, कारण मुस्लिम राजा, आणि तो गेलेला राजा त्यावेळेस त्याच्या कानावर तो गोड आवाज गेला. त्यानं बजून त्यात असणाऱ्या गणिकेला थांबवलं. म्हणजे थांब थांब म्हणल्यानं थांबलं. म्हणजे मध्ये कोण गावला आहे? तिथं म्हणली मलाही माहित नाही. बघ म्हणे मध्ये तरी कोण तर सुंदर आवाजात गावला आहे म्हणे. मध्ये आली, बघितली, आपली स्वयंपाक करायला लागली आहे, पण कृष्णाचं गीत गायलं. कृष्णाचं गीत गात असताना तिला म्हणे माझी मुलगी आहे आणि तिला नाचायचं. तुला 1 लाख दिलो तर तिला 5 लाख. कितीला?
वाचला. ज्या आईनं तिला कधी बाहेर आणलं नव्हतं, पण त्या आईनं कशासाठी आणलं? आशेमुळे तिला आणलं महाराज, बाहेर आणलं. मुलीला सांगितलं बाहेर गाय आता. तिनं सांगितली आई मी ज्याच्या दर्शनातून योग शिकले ना त्याने मला सांगितलंय नाचायचं असेल तर कोणापुढे? त्याच्या पुढे. गायचं असेल तर त्याच्या पुढे. आणि पाहायचं असेल तर त्यालाच पाहायचं, दुसरं नाही. तिनं म्हणली गायलाच पाहिजे. तिनं म्हणली प्राण गेला तरी मी गाणार नाही. आई मारायला लागली, येऊन पकडायला लागली, धावत गेली, पण नाचली कुठं? पांडुरंगापाशी नाचली. ते नाचली, तिला मोक्ष मिळाला का सुख मिळालं? मोक्षच मिळालं, अविनाशी सुखच मिळालं. जन्मामध्ये जे कोणाला मिळालं नाही तिला मिळालं. कोणाला? कान्होपात्र. आज तुम्ही पंढरीत गेल्यानंतर विठोबरायाच्या चरणापासून प्राप्त झालेलं जे कान्होपात्र आहे, मी का सांगतो? कारण संतांचं दर्शन ज्या दिवशी झालं त्या दिवशी बदललं. म्हणून एक संतांच्या दर्शनातून जीवाचं कल्याण आहे, संतांच्या दर्शनातून संतांचं कल्याण आहे, संतांच्या दर्शनातून देवाचं कल्याण आहे. शेवटचं सांगतोय थोडं रामायणाने. सगळ्याला माहिती आहे, मी जास्त सांगत नाही. आता रामाचे पोते तर आमचे स्वामीजी आणि स्वामी वाचलं की मी सांगतो मला लई आनंद वाटतं. ऑपरेशन केलंच का नाही? झालं आपा? डोळा काढून दिलो का नाही? आणि नाही का? नाही काढायचं बोलणार हां लय बरोबर. 7 अध्याय न बघता वाचतात महाराज. मला सुद्धा खरंच मी आनंद वाटते. मी आप्पा असताना सांगतो आणि माझं चुकलं म्हणून उठलं विचार. एका ओळीचं लक्षण थोडं माझ्याकडून चुकीस्वीक झालं. इकडे गेलो, माझ्या लक्षात आलं नाही. लोकांना म्हटलं तुमच्या पाया पडतो मी उठतो म्हणतो, कारण मला चुकीचं सांगा वाटतं. भरपूर जण म्हटलं जंप मारा दुसरी ओळी सांगा. मी चुकून पाया पडून सांगणार म्हणलं. अर्धा अध्याय सांगणं पुढे वाचतो. मला आनंद आहे. मी कव्वा आप्पा असलं तर सांगतो, नाही तर सांगणार. 2च माणसं असलं तर सांगतो मी. कारण वाचण्यामध्ये जेवढं सुंदरता असते तेवढं सांगण्यात प्रेम येते. वाचण्यात बबडं असलं की सांगण्यात त्याच्यावर बबडं होतं. त्यांना हरभरे पेरले की यांना गहू पेरून निघते, अशी अवस्था होते. ऐका जाऊ द्या. काय झालं माहिती आहे का? शेवटचा भाग माझ्या थोडक्यात सांगते. रामप्रभू वनवासाला, सीतामय्या दशानंदून गेली. आता कशी गेली मला रामायण सांगायचं नाही, का गेली सांगायचं नाही. कारण रामायण एवढं अवघड आहे महाराज. रामायणासारखा दुसरा ग्रंथ अवघड कोणता नाही, आणि रामायणासारखा शुद्धी ग्रंथ कोणता नाही, आणि रामायणासारखा ऐकण्यासाठी आचरणासाठी दुसरा ग्रंथ कोणता नाही. दुसरा ग्रंथ कोणता नाही. तुम्हाला नवल वाटेल मला. रामायण एवढं सोपं आहे, रामायण एवढं अवघड. अवघड किती आहे सांगतो? सांगण्याचे सांगतो 2 मिनिट. सोपं किती आहे सांगण्याचे मी सांगतो. सोपं तर सांगणारच आहोत, पण अवघड सांगतो थोडी. कारण तुम्ही कधी ऐकलात नाही. आनंद रामायणामध्ये सगळ्याच रामायणात आहे, तुमच्या लक्षात येतं मी सांगितल्यानंतर, पण तुम्ही कधी ऐकायला नाही. प्रभू रामचंद्र सीतामय्या गेल्यानंतर हनुमंताची भेट झाली. बरोबर आहे? हनुमंताची भेट झाली. हनुमंताला सुग्रीवाची भेटली. सुग्रीवाला इतकेच दुःख रामाला बी. मी आत्ता सांगितलो जे देवाला चुकलं नाही आम्हाला चुकणार आहे का? रामाला ही पत्नीचं दुःख आणि सुग्रीवाला बी. कारण रामाची पत्नी दशानन नेला आणि सुग्रीवाची पत्नी वाली नेला. या नामाने दोनों का दुःख एका आप मैत्री करलो, आपकी मैत्री भूत सुख काम की होने वाली. त्यानं म्हणलं पण त्यानं बी बायकोला रडले, मी बी बायकोसाठीच. हनुमंतराया म्हणला दोघं माझं ऐका, दोघांची घट्ट मैत्री करा. तुम्ही याचं दुःख सोडा, यानं तुमचं दुःख सोडेल. ठरलं. वालीचा वध झाला, ताऱ्याला सोडलं, किष्किंधेला दिला, सुग्रीवाला राजा बनवलं. 4 महिने गेला. लक्ष्मण दादा म्हणले दादा येतच किती दिवस राहू, वहिनी कुटायचं आश्रत करायचं, आणि एक करा ना आता थोडं दीड त्याला राजापासून बाजूला काढा. आणि हनुमंताला बोला हनुम्या आले महाराज. हा हनुमंतराय बोला ना, काही पुढचं काम. म्हणजे देवा लक्षात आलं. गेले सुग्रीवाला सांगितले तुम्ही
तुम्ही सुखानं राज्य करलात 4 महिने झाले ते वनात बसलेत केंद्रीमध्ये बसलेत चला त्यांच्या पत्नीचा शोध करायचा आहे लगे नळ जांबुवंत सुग्रीव यांना सगळ्यांनी बसले मीटिंग केली 18 पद्म वानर मिळाले सीतामय्याचा शोध करायला लागले दक्षिण बाजूला हनुमंतराय गेले सीतामय्याची शोध केली सीतामय्याच्या जवळ गेले कशी शोध केली मला सांगत बसायचं नाही कारण शोध करण्यामध्ये प्रसंग आहेत मला तो वेळ घालवायचा नाही शोध केली सीतेची आज्ञा गेली लंकेला धर केलं आणि हनुमंतराया घेऊन रामप्रभूच्या जवळ सीतामय्याचं पैजण दिलं काय दिली पैजण कंकण कधीच नव्हतं सीतेच्या हातात आनंद रामायण काढ सीतेच्या पायामध्ये पैजण होतं आणि ते पैजण काढून रामाच्या हातात दिलं रामप्रभूला दिल्याबरोबर रामप्रभू म्हणले हे पैजण माझ्या काही लक्षात नाही रामप्रभूला लक्ष्मण दादाच्या हातात दिले आणि लक्ष्मण दादाला म्हणायला लागले लक्ष्मणा हे पैजण कोणाचं आहे लक्ष्मण दादाने डोळे मिठवले आणि रामप्रभूला सांगितले हे वहिनीचे पैजण आहे कोणाचे माझ्या सीतामय्याचे पैजण आहे प्रभू रामचंद्र म्हणले तुला मी अनेक वेळेस सीतेचे अलंकार विचारत होतोस त्यावेळेस तू म्हणत होतास की मला माहिती नाही पैजण कस का ओळख लक्ष्मणाची बुद्धी आहे लक्ष्मण दादा म्हणले दादा जेव्हापासून तुमच्या संगतीत आलो दररोज 2 वेळेस तुमचे पाया पडतो सकाळ आणि संध्याकाळ पाया पडत असताना मी सीतामय्याच्या चरणाचं दर्शन घेत होतो रूपाकडे कधी सीतामय्याचं बघितलो नाही म्हणून अंगावरले अलंकार मी कधी ओळखू शकत नव्हतो पण सीतामय्याचं दर्शन घेत असताना पैजण पाहिले हे माझ्या मातेचेच पैजण आहे कोणाचे कोण सांगितलं रामप्रभूंच्या डोळ्यातून अश्रू आले रामप्रभू म्हणजे भाऊ असावा तर याचं नाव काय रामायण याचं नाव आपण हे बघणार तू कोण की याचं नाव महाभारत मला पुढे जायचं ते लक्ष्मणाची मुलगी ऐका पुढे चला निघाले हनुमंतराय शोध करून आली सीतामायचे सांगितली पुन्हा 18 पद्म मिळाली लंकेच्या दिशेने निघाली लंकेच्या दिशेने निघाल्यानंतर समुद्रापर्यंत आले समुद्रापर्यंत आल्यानंतर ऐका समुद्रापर्यंत आल्यानंतर समुद्राच्या जवळ प्रभू रामचंद्र 4 दिवस थांबले हात जोडले समुद्राला विनंती केली हे समुद्र राजा मला लंकेला जायचंय वाट दे हे समुद्र राजा मी तुला विनंती करतो अविद्या कुमार दशरथ कुमार असे अनेक प्रकारची विनंती 4 दिवस केली पण समुद्रराज वाट द्यायला तयार नाही तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्राला राग आल्यानंतर प्रभू रामचंद्र धनुष्यबाण उचलले चाकातलं हातोड्यातलं बाण काढला चापाला लावला आणि आकाशात धनुष्यबाण वाढायला म्हणायला लागले एका बाणात तुझा नाश केल्याशिवाय राहत नाही एका सेकंदात तुला आठवून टाकतो कोणाला समुद्राला तू मला वाट द्यायला तयार नाही म्हणून असा हात वडायला लागले लक्ष्मण दादाने हात कोणाचं रामप्रभू आणि रामप्रभूला म्हणायला लागले दादा पाप लागायला लागले तुम्हाला काय लागायला रामप्रभू म्हणतात लक्ष्मण आजपर्यंत मला कधी बोलला नाही पण आज डायरेक्ट मी पाप करतो असं तुला कशावर दादा तुम्ही पुरुषोत्तम राम आहात कोण राम पुरुषोत्तम राम आहात तुम्ही एक वचनी एक बाणी एक पत्नी आहात या बाणाला सोडल्याबरोबर लक्षावधी जीवांचा प्राण घेणार आहात किती जणांचा कारण का या जलामध्ये या समुद्रामध्ये नुसतं एक पाणी नाही तर या पाण्यामध्ये कितीतरी प्राणी आहेत कितीतरी सूक्ष्म असणारे जीव जंतू आहेत आणि म्हणून तुम्ही जर एका बाणामध्ये याला घोटन केला तर त्यांचा प्राण कोणाचा जे पाण्या वाचून राहू शकत नाही जीवना वेगळी मासोळी कैसा तुका कारण पाण्या वाचून माशी राहू शकत नाही पाण्या वाचून पाण्यातले प्राणी राहू शकत नाहीत आणि नुसत्या एका पाण्यामध्ये एक माशी राहते नाही 11 लक्ष येऊनी जला माझी घ्यावा कारण 11 लक्ष प्राणी आहेत त्याच्यामध्ये कशात पाण्यामध्ये एवढ्यांचा तुम्ही प्राण घेणार आहात
म्हणून माझा ऐका ते बाण थांबवा. रामानं बाण सोडायचं थांबवलं. लक्ष्मणा, एवढं जर तुझ्याकडे ज्ञान आहे तर मला याचा उपाय सांग. दादा म्हणजे एकच उपाय. तुम्ही इथं जेव्हापासून अनुष्ठान करतो तेव्हापासून चांगलं सांगणं असंच होतं. तेव्हापासून तेव्हापासून असणार त्यानं काय करायला लागलं माहिती. लक्ष्मण दादा म्हणायला लागले, दादा तुम्ही जेव्हापासून इथं अनुष्ठान करताना तेव्हापासून या चित्तपर्यंत मला समुद्राच्या किनारपट्टा हुडकता येते. तिथपर्यंत मी प्रदक्षिणा केली. मग या प्रदक्षिणेमध्ये मला एकच दिसून आलं. कोण? इथं थोड्याशा अंतरावर एक महात्मा राहतो, एक ऋषी राहतो. आणि माझी एक इच्छा आहे, तुम्ही त्यांचं दर्शन घ्या. कोणाचं? ऋषीचं दर्शन घ्या. यदा कदाचित त्यांच्या दर्शनात तुमचा संदेह जाईल. कोणाचा? तुमचा. तुझी इच्छा आहे का लक्ष्मण? धनुष्यबाण खाली ठेवलं आणि त्या दिशेने थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर महात्मा ऋषी महात्मा होते. नाव माझ्या थोड्या लक्षातून गेलं. वाळू ऋषीचं नाव आहे. स्वामी अप्पा ऋषीचं नाव काय? त्यांच्याही लक्षात काय ऐकले ना गेले, मेमोरी गेले. थोड्याशा अंतरावर मी कधीतरी सांगेन. आनंद रामायणामध्ये कथा आहे. थोड्याशा दूरवर ऋषी महात्माचा आश्रम. त्या आश्रमाला प्रभू रामचंद्र गेले आणि रामचंद्र गेल्यानंतर आश्रमाच्या जवळ जात असताना संतांना सगळं कळतं महाराज. भूत भविष्य वर्तमान कोणाला कळतं? संतांना कळतं. संतांना शुभ शकुन कळतात. संतांना सर्व कळतं. संत महात्मा ध्यानात होता. त्याच्या लक्षात आला अविद्यापती प्रभू रामचंद्र आपल्या दर्शनाला येईल. त्यानं म्हणला, मी जरी संत असेल पण देव तो आहे. पण जर माझ्या भेटीला येत असेल तर माझा आदर उपचार करण्याची त्याची गरज आहे. म्हणून संतांनी उठले आणि रामाच्या जवळ आले. आणि रामाच्या जवळ येत असताना रामप्रभूने लक्ष्मणानं सांगितलं होतं. म्हणून त्या ऋषी महात्म्यांच्या जवळ आले आणि ऋषी महात्म्यांच्या जवळ येऊन त्यांच्या चरणावर डोकं टेकवलं. श्री संताची रामप्रभूने संतांच्या चरणावर डोकं टेकवल्याबरोबर संतांनी डोक्यावर हात ठेवलं. हात ठेवल्याबरोबर संतांचं दर्शन झालं आणि अंतकरण प्रभूचं शाप झालं. म्हणून संदेहाची झालं पोटी काय शीतळ झाली माहितीये का? ऋषींना हात ठेवल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं समुद्राचं पहिलं जर जायचं असेल तर कैलासाच्या राजाची स्थापना करावी. कोणाची? महादेवाची. आता कळालं मी पुढे कशाला सांगतो. जिथे स्थापना केली त्याचं नाव काय? रामेश्वर. कोणी केली? कोणी स्थापना केली? त्याची स्थापना कोण ब्राह्मण होता? आता जमलं की हो, तर सांगितलं असतं पण 12 वाजले मी तर कसलो. एकच सांगा आता. तेवढं जर सांगितलं तर माझं कीर्तन मी सांगून तुम्हाला रामायण येतं माझ्या लक्षात. प्रभू रामचंद्र रामेश्वरामध्ये जे लिंग स्थापना केले ते कोणाच्या हाताने केले? हा बोला ना. जमलं की हो. उग्र रामायण नाही. कोणी केलंय? माऊली राजा दशानं येऊन केलाय ना. हे रामायण आहे. हा पुढे सांगतो विठ्ठल.
बाई मिठी पडली तो संदेहाच्या सुटली गाठी आलोटी शीतळ जगद्गुरु तुकोबरांचा ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं तो दिवस धन्य, ते काळ धन्य, ती वेळ धन्य. आणि हे धन्य माझ्या जीवनात महाशुद्ध रश्मीला झालं. तुकोबराय सांगतात, कानोपात्रा सांगते, चोकोबरायचं दिवशी दर्शन घेतलं त्या दिवशी माझं जीवन धन्य झालं. प्रभू रामचंद्र सांगतात, ज्या दिवशी ऋषी महात्म्यांचं दर्शन घेतलो त्या दिवशी माझ्या अंतकरणामध्ये जे संदेह होता, संशय होता, लंका पहिलं जाण्याचं, ते संदेहाची सुटली धनी झालो ओटी शीतळ. त्या ऋषी महात्म्यांच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर काय झालं? कृपा कटाक्ष नांदिले आपले पदी बैसविले, बाप रुक्मा देवी विठ्ठले भक्ता दिदले वरदान. त्या भक्तामुळे माझ्या बुद्धीमध्ये जे संशय होता तो निरसन झाला. आणि प्रभूच्या ऋषी कृपेमुळे प्रभू रामचंद्र सांगतात, जे मोठ्या दुःखामध्ये अडकलो होतो ते दुःख माझं निघून गेलं. भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. ऋषी महात्म्यांच्या उत्तरा प्रसादातून मी असणार सुखी झालो. ऋषी महात्म्यांचं उत्तर होतं, तुम्ही प्रभू शंकराची स्थापना करा. आणि ते स्थापना करत असताना शुद्ध सात्विक सदाचारी ब्राह्मणाला बोलून घ्या. आता शुद्ध सात्विक सदाचारी हे रावण दशानन हे चेहरा होता. आता तुम्ही म्हणाल त्या न शुद्ध होता तर याची बायको कशी पळवली? हे सगळं रामायण आहे, पुढच्या कीर्तनात आल्यावर सांगतो. यथामती यथा अवकाश झालेली सेवा याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. कारण माझं एक नियम आहे,
मी 2 तासाच्या पुढे जाईना. बरोबर 10 मिनिट कमी होते तेव्हा मी इना घेतलो होतो. 12ला 5 मिनिट कमी जय विठ्ठल म्हणण्यामध्ये काय हरकत नाही, कारण मी किती जरी सांगितलं तर तुम्ही काय उठणार नाही, पण काही बदल होणार हे मला माहीतच आहे. म्हणून जास्त वेळ न घेता फक्त एक सांगून जातो, जीवनामध्ये नामचिंतन करा, जीवनामध्ये तुळशी माळ घाला, जीवनामध्ये हे देह भगवंताला समर्पित करा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल, जेवढं होईल तेवढं भगवंताच्या नामामध्ये राहा, जेवढं होईल तेवढं सत्याचं आचरण करा, जेवढं होईल तेवढं धर्माचं पालन करा, जेवढं होईल तेवढं आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या देवतेला विसरू नका. आणि आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या लेकराबाळाला सुद्धा देवतेचे धडे शिकवा, त्यांना धर्मनीती शिकवा, त्यांना न्यायमीमांसा शिकवा आणि त्यांच्याकडून आपल्या जीवनामध्ये एवढा अभ्यास करून द्या घडे. मी तर म्हणणारा महाराज आहे, त्या अभ्यास नको नाही. या जगतामध्ये सुखी जर व्हायचं असेल तर अभ्यासाची गरज आहे. म्हणून त्याला चांगलं शिकवा. थोडं मोबाईलपासून बाजूला ठेवा, थोडं टी व्हीपासून, थोडं IPL पासून, थोडं क्रिकेटपासून. आता सध्या चालूच आहे ना. आता आज कोण होतो नाही मला माहिती नाही, मी बघलं हे पुरावा बघा सकाळचा पुरावा. याला मला सकाळी भेटायला तो आम्ही टी व्हीवरच होतो, म्हणजे टी व्हीवर नाही, टी व्ही बघत बसलो होतो आणि TV मॅच बघत बसलो होतो. कारण मला करमणूकच ती आहे, लहानपणापासून छंद ती आहे. मला काय सांगायचं, मी येणं झालो खरंच सांगतो. 15 तारखेला कीर्तन करूच वाटणं गेलं, तर 5 विकेट बघितल्यावर रामकृष्णाने सुरू केला. कारण काही छंद आहे माणसाला. मी कॅन्सल करणार होतो, शिवरात्री होती, काय करावं नाही इलाज होता म्हणून तेवढं छंद राहावं. मी पण राहिलं तरी सांभाळून घेतोच, बघतोय आणि कीर्तन करतोय. पण मला आहे तसं प्रत्येकाला राहू नये. म्हणून माझं असं म्हणणं नाही, बघा तुम्ही नको असं माझं म्हणणं नाही, पण पहिला लेकरावाला अभ्यास करायला. कारण जो अभ्यास करतो तो सुखी आणि जो अभ्यास करत नाही तो दुःखी. ज्यानं चांगलं शिकलंय त्याला चांगली नोकरी, तुमच्या भाषेत सांगतो, ज्यानं चांगलं पर्सेंटेज घेतलंय त्याला चांगला जॉब, आणि ज्याला चांगला जॉब त्याला चांगली तनखा, आणि ज्याला चांगली तनखा त्याला चांगली छोकरी. बरोबर म्हणलं, बायको त्याला चांगली नुसती बायको नाही, बायको सुद्धा काय याची जॉब तशी त्याला. आणि एक सांगून जातो, ज्यानं चांगला अभ्यास केलाय, चांगलं पर्सेंटेज घेतलंय, ज्यानं चांगला असणाऱ्या जो नोकरीवर गेलाय त्याला पत्नी ओळखायची गरजच नाही, गरज नाही महाराज. याची जॉब चांगली असेल, याला जर चांगली पगार असेल तर ते आपोआप त्याच लायकीची मुलगी आपल्यापर्यंत हुडकत येते. आपण जायची गरज पडणार. कारण तिनं म्हणते येड्या गाबाळ्याच्या मागे लागण्यापेक्षा त्यानं की दोघं तर बरे हम लो लास्टचा परिहार काही का होईना सोडून गेला, पण त्याला जायची गरज नाही. का सांगतो, कारण अभ्यास केल्याशिवाय जीवन सुखी नाही. म्हणून अभ्यास करा, पण अभ्यास करून एवढा अभ्यास करा की आई बापाला विसरावं एवढं करू नका. आई बापाला दररोज अभ्यास करत असताना, म्हणून मी प्रत्येक आई वडिलाला चरणावर डोकं ठेवून सांगतो, तुम्ही लेकराला शाळेला पाठवत असताना काय करा, पहिले तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याच्या पायावर. राग येऊ द्या तुम्हाला, माझं बोलणं राग येऊ द्या, मी म्हणले पहिले तुम्ही आपल्या लेकराच्या समोर तुम्ही सासू सासऱ्याच्या जर पाया पडलो तर लेकराला म्हणावं काही नाही, तू शाळा जाताना माझ्या पड. त्याला म्हणता मग मी का पडू, त्याला म्हणा मी तुझ्या बापाच्या पाया. कोणाच्या? तुझ्या पप्पाच्या मी पाया पडते, म्हणून तू शाळेला जात असताना माझ्या पप्पाच्या पाया पड. मग यानंच पडायला लागला की पुढे येणारी सुद्धा तिचं बघून उसने फेडिता धर्म ते कोण. आपण जर नीतीनं वागायला लागलो तर आपली लेकरं वागतात. म्हणून माझी कळकळीची विनंती, तुम्ही टाका शाळेला इंग्लिश, माझं म्हणणं नको नाही. कारण जगात इंग्लिश चालते,
इंग्लिशला टाका, वाटलं त्या शाळेला, चांगलं कष्ट करा. तुम्ही अपार कष्ट करता. मी लेकराला सुद्धा पार कीर्तन सांगतो. अरे मायबाप तुमची पुस्तकं घेण्यासाठी एक एक पुस्तकाची रेट 500 रुपये आहे, 800 रुपये आहे, 1000 रुपये आहे. ती पुस्तक घेऊन देण्यासाठी तुमच्या लेकराला सांगत असतो, तुमचे आई वडील लोकांची भांडे घालतात हे कधी विसरू नका. लोकांचे इथं उष्ट काढतात, लोकांचे इथं राबतात. म्हणून त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ म्हणून तुम्ही त्यांना शाळा पाठवत असताना त्यांना पाया पडायला लावा, त्यांच्या कपाळाला गंध लावा. आणि ते घरी आले की शाळेतून आल्यानंतर त्यांच्याकडून होमवर्क करून घ्या. आणि होमवर्क झालं की 5 मिनिटं घरातले सगळेच मंडळी 9:30 वाजेपर्यंत जागा राहा. जास्ती नाही राहू नका, लेकराला ठेवू नका. पण कुठल्याही नोकरीला असेल तर 9:30 ते 10 पर्यंत घरी आपण जातो. सोन्या चांदीच्या राहा, कंपनीत राहा. तिसरा पार्ट आला तर कंपनीला गेला तर 3 आहेत, सकाळ दुपार संध्याकाळ. डॉक्टर गोळ्या सांगितल्या होती, एक टाइम सकाळ, एक टाइम दुपार, एक टाइम 8 दिवस असं, 8 दिवस असं, नाही तर 15 दिवस असं, 15 दिवस असं. असं काय ड्युटी राहते. पण कमीत कमी 24 घंट्यातले आपण ज्या वेळेस घरी राहतो त्यावेळेस घरातले शेवटचं म्हणजे चुकीचा प्रश्न काढू नका. म्हणजे संध्याकाळचं जेवण करता या नाश्ता करता त्या टाइमला घरातल्या सगळ्या मंडळीनं बसून जेवलं पाहिजे. सगळ्यात लहानापासून तो थोड्यापर्यंत सगळ्यांनी दिवसभर कसं विचारा, काही राहणार चालल्यासारखं. कोणी डब्बा घेऊन जेवा, कोणी जात वाटतं टिफिन करा. पण संध्याकाळचं जेवण घरात सगळ्या मंडळीला बसून पती पत्नीनं लेकरा बाळानं जेवलं पाहिजे. आणि जेवत असताना ते जेवताना एक करा, प्रत्येकाने जेवण्याच्या अगोदर 5 मिनिटं प्रभूचं चिंतन. एक तर हनुमान चालीसा करा, नाही गेलं तर एक तर ज्ञानोबरायचा हरिपाठ करा. जर काहीच येत नसेल तर श्रीकृष्णाचं नामचिंतन करा. ते जरी येत नसेल तर सरळ साधा मंत्र जाणार रामकृष्ण हरी. पण कमीत कमी आपापल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये प्रत्येकाने आपल्याला लाटामध्ये गंध लावून, अगरबत्ती लावून आणि भगवंताचं 5 ते 10 मिनिटं नामचिंतन केलं ना, तेच आपल्या घरामध्ये धर्म जागरण. तेच नाव आहे धर्म जागरण, त्याचंच नाव आहे निती जागरण आणि त्याचंच नाव आहे पुण्य संपादन करणं. म्हणून माझ्याकडून कळकळीची विनंती आहे, एवढं आपल्या जीवनामध्ये नेम करा. असं जर तुम्ही केलात तर निश्चित त्या नामाच्या पुण्याने सद्गुरूची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. आणि सद्गुरू भेटल्यावर संत भेटल्याशिवाय राहत नाही. आणि संत भेटले की देव भेटल्याशिवाय राहत नाही. कारण हरिप्राप्तीशी उपाय करावे संतांचे ते पाय, येणे साधती साधने सुटती भवाची बंधने. म्हणून या न्यायाचा नीतीचं अवलोकन करा. एवढंच सांगून झालेली सेवा तुम्हाला सगळ्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण इनाम देतो. ज्यांना हात असतील त्याने हात वर करा. आहेत का? असतील तर वर करा, नसतील तर करू नका बरं का. असतील तर मात्र करा, नसतील तर करू नका. आणि एक वार मोठ्या गजरात तुकोबाऱ्याचं भजन करा.